शेतकरी मित्रांनो नमस्कार। आता जो पुढचा जो खरीप हंगाम येणार आहे त्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी मका लागवड केला पाहिजे की कपाशी लागवड केली पाहिजे यावर आज आपण एका शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर अगोदर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तर आपण शेतकऱ्यांसाठी सतत कार्यरत असतो, सतत शेतकऱ्यांच्या मुलाखती घेत असतो, सतत शेतकऱ्यांना जे अडचणी येत असतात त्याचा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो। तर आज आपण अशा शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत। त्यांनी मक्याचंही उत्पादन घेतलेलं आहे आणि कपाशीचंही उत्पादन घेतलेलं आहे। त्यासाठी ते आपल्याला चांगल्या प्रकारे गायडन्स करू शकता की येणाऱ्या हंगामामध्ये आता जो हंगाम येणार आहे आता मे मध्ये कापूस लागवड करावा, कापूस परवडतो की मका परवडतो? तर दादा आपलं नाव सांगा अगोदर। विजय बळीराम बंगाळे, राहणार वाघळी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव। तर तुम्ही कापूसही लागवड केलेला आहे, मकाही लागवड केलेला आहे, दोघांचा एक्सपिरियन्स चांगल्या प्रकारे आहे तुम्हाला। तर आमचे जे शेतकरी आहे आता आमचा जो शेतकरी आहे तो आता कापूस लावून पण उगून गेला आहे आणि त्याला जर ॲव्हरेज बसला तर एका एकरला 6-7चा ॲव्हरेज बसतो फक्त। त्याच्यामुळे आणि भावही सरकार आम्हाला भाव आता शेतकऱ्यांना देत नाहीये। आता मका आता विचार केला तर मक्याला चांगले दर दिसत आहे, तुम्हाला काय वाटतं? 2000 रुपये दर चालू आहे आता मक्याला। 1800 पासून तर 2200 पर्यंत दर आहेत आणि सर्वात टॉपला मकाचे, दुसरं कुठलंही उत्पन्न कारण मक्याचा कसं बऱ्याच ठिकाणी उपयोग आहे। आता इथेनॉल बनण्यासाठी सुद्धा उपयोग होत असतो, अनेक ठिकाणी भरडा बनण्यासाठी उपयोग होतो। मग त्यासाठी शेतकऱ्यांना आता एक आपल्याला असा मेसेज द्यायचा आहे की येणाऱ्या हंगामामध्ये आता मे, जून, जुलैमध्ये कापूस लागवड करावा की मका लागवड करावा? आता तुम्ही कापूस लागवड केला तर कापूसचं पूर्ण नियोजन सांगा आम्हाला। आता कापूस लागवड जर केली तर लावणीपासनं तर काढणीपर्यंत तिला भरपूर खर्च आहे। किती महिन्याचं पीक असतं कापूस? 6 महिन्याचं पीक असतं। 6 महिन्याचं पीक कमीत कमी 6 महिने, आणि जे कोरडव लोक असतात ते तर मग 8 महिने घेतातच, आणि बागायतदार 6 महिने घेतोच। तर ते इतका खर्च असतो तिला भरपूर। एकरी काही झालं तर ती 7 क्विंटल 6 क्विंटल बस, याच्यावरती भाव हेच भेटत नाही तिला रिझल्ट। कारण की त्याच्यासाठी 2G आहे, आता 3G 4G आली पाहिजे आणि सरकारने याच्यावर काहीतरी अभ्यास केला पाहिजे की बुवा आता शेतकऱ्यांना नाही परवडते, त्याच्यात शेतकरीला भाव भेटत नाही। कपाशीला भाव न भेटल्यामुळे शेतकरी आता कपाशीला लावणी थांबवणार आहेत आणि मक्याकडे ओढवावं असं वाटतंय मला। आणि आम्हाला नियोजन सांगा, आता कपाशी लागवड करता खर्च कसा लागतो? लावणीपासनं लावा पहिले कपाशीच्या तैल्या ज्या आहेत त्या भेटत नाही, त्या ऑन नाही भेटतात। मग ते तिथूनच खर्च चालू होतो तिचा। मग तिला 3 वेळेस मटेरियल द्या टायमाने, मग तिला फवारे कमीत कमी 3 फवारे तरी मारावं लागतात। आणि जे 6-7 क्विंटल कपाशी ॲव्हरेज काढतात त्यांना 4-5 क्विंटल आपलं 4-5 फवारे मारावं लागतात। त्याच्यानं निंदी झालं, वखरणी झालं, कमीत कमी 3-4 निंद्या कराव्या लागतात, वखरट्यात 3, असं म्हणजे तिला मक्यापेक्षा डबलचा खर्च आहे तिला। तर समजून घ्या तुम्ही। आता एका एकराला तुम्हाला 7 क्विंटल कापूस झाला, 7-5 35, 7 कम 42 49,000 झाला, तर खर्च किती मायनस करता तुम्ही कपाशीमध्ये? खर्च कमीत कमी कपाशीमध्ये 25,000 धरून घ्या तुम्ही। 25,000 जर मायनस केलं तर तुम्हाला उरतात 24,000 रुपये उरता एक एकरासाठी। तुमचा स्वतःची राबाई काढली तर किती पैसे उरतात? मग 17-18 रुपये उरतील। 17-18 रुपये म्हणजे तुम्ही 6 महिन्याची राबाई फक्त 6-7 रुपये काढतो तुम्ही। तर शेतकरी मित्रांनो, आणि आता जे भाव नाही मिळत आहे कपाशीचं, आता 2G बियाण्याचं चालू आहे, 4G बियाण्याच्या ट्रायल सरकार घेत नाहीये। त्यांनी चांगल्या प्रकारे संशोधन केलं पाहिजे, शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टीत अडचणी आहे, कपाशीचं किती डिसीजचा, किती इन्सेक्टिसाइडचा किती वापर केला पाहिजे, वेळोवेळी खत नियोजन कशा पद्धतीने टाळता येईल। आता आपल्या देशातील जे खत असतं शेणखत हे इतर देशात सुद्धा निर्यात होत असते, अमेरिका झालं, त्याच्यानंतर इंग्लंड झालं, अशा जे चांगल्या प्रकारे ज्या राष्ट्रांना कळलेलं आहे की शेणखतामध्ये खूप पॉवर आहे, आपण ते शेणखत दुसऱ्या देशात निर्यात करत असतो पण स्वतःच्या देशात चांगल्या प्रकारे शेणखताचा वापर करत नाही। आता आम्हाला मक्याचं नियोजन सांगा तुम्ही। मक्याचं नियोजन, मका फार कमी पैशात निघतोय आणि मका हा लागवडीपासून त्याला खर्च आहे, पण मग खर्च किती आहे? एकरी 2 बॅगा, त्याच्यानंतर जो मागितला तो भेटतो, त्याला काही ऑन वगैरे नाहीये। आणि त्याच्यानंतर नियोजन लावल्यानंतर 1 किंवा 2 फवारे
त्याच्यात येऊन जातं, 2 वेळेस मटेरियल दिलं काम भागून जातं. टायमाने तुम्ही त्याला आळीचं औषध वगैरे मारलं किंवा सर्व काही काम केलं तर जास्तीत जास्त त्याचा खर्च 18-19 आहे. आणि एकरी तो 30 क्विंटलच्या जवळपास होऊ शकतो, कमीत कमी 30 क्विंटल, काही ना 40 क्विंटल सुद्धा होतो. तर 30 क्विंटलचा ऍव्हरेज पकडला तर 2000 जरी भाव पकडला तरी 60,000 रुपये होत असतो. आणि त्याच्यामध्ये किती खर्च मायनस करता तुम्ही? आता धरून घ्या 17-18 हजार रुपये. 17-18 हजार रुपये मायनस केला एकरी का? तर तुम्ही 17-18 हजार मायनस केलं तरी तुम्हाला 42,000 रुपये, म्हणजे राहते 18,000 मायनस केलं 60 मध्ये. तर तुमची मजुरी काढली 5-6 हजार रुपये, तर 35,000 रुपये तुम्हाला निव्वळ नफा मिळत. तर तुम्हाला काय वाटतं, मका लागवड केली पाहिजे शेतकऱ्यांनी की कापूस लागवड केला पाहिजे? तसं बघितलं तर आता भावामध्ये मकाच एक नंबर आहे आणि मकाच परवडेबल आहे. मका हे 4 महिन्याच पीक आहे, कपाशी हे 6 महिन्याचं पीक आहे. आणि राबाई खूप आहे कपाशीला, राबाळी खूप आहे. आणि आता जर मी जर पाहिलं विचार की मी शेतकऱ्यांना भेटत असं, शेतकरी कपाशीला उबून गेलेले, काय वाटतं तुम्हाला? भरपूर उबगलेत, कारण की तिला लावूनही जर पैसाच भेटत नाही तर मग काय कशासाठी लावायची ती? आणि एक असं आहे, धोरण असं आहे की कपाशीकडे लक्षच नाहीये त्यांचं, शेतकरीकडेच लक्ष नाही. शेतकरीकडे लक्ष नाही, व्यापाऱ्याकडे लक्ष आहे. काय वाटतं, व्यापाऱ्याच्या घरात कापूस गेला की लगेच भाव वाढवतात, लगेच गाठींचे भाव वगैरे वाढतात. आणि जेव्हा शेतकऱ्याच्या घरात कापूस असतो तेव्हा आयात करून घेतात दुसऱ्या देशातून. तर अशा पद्धतीने सरकारचं धोरण आहे. आणि सरकार आपल्या ज्या आता 2G जे बियाणं आहे त्याच्यावर संशोधन करत नाहीये. काय वाटतं तुम्हाला? हो, करतच नाही ना, संशोधन करत नाही, त्याच्यामुळे 3G 4G कपाशी येतच नाही. आता इतर देशांचा विचार केला तर 4G 5G 7GB पर्यंत पोहोचून गेलेले ते, आपण अजून 2G मध्येच. आणि संशोधन केलं पाहिजे तेव्हा ज्या डिसीज येत आहे, इतक्या डिसीज येत आहे. आता बोंडअळीचं पाहिले तुम्ही, बोंडअळी आता नियंत्रण होतच नाही कपाशी. 2 याचने केलं 3री याचनीला बोंडअळी येऊन जाते. मग काय फायदा होते? आपण कपाशी लागवड का करतो? हे आपल्याला 2 पैसे मिळावं, शेतकऱ्याला 2 पैशांचा प्रॉफिट व्हावा. आणि जे आपले आता कृषी मंत्री असतात ते आपल्याला अजून नाव ठेवत असतात. तर याचं म्हणजे आपण कारणीभूत कोण आहे? सरकारच कारणीभूत आहे का शेतकरी कारणीभूत आहे या गोष्टी? सरकारच कारणीभूत आहे. शेतकरी काय, शेतकरीला जर भाव भेटला वगैरे तर मग शेतकरीला लावलंच ना. अजून सरकार सांगतं की उत्पन्न कपाशीचं वाढवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे तर भावही भेटला पाहिजे ना. भावही भेटला पाहिजे. आणि त्याच्यावर अशा संशोधनही केलं पाहिजे चांगल्या प्रकारे. तुम्ही 4Gचं आपलं ट्रायल घेतलं पाहिजे आणि आपल्या 4G बियाणं हे आता आणलेलं पाहिजे सरकारने. आणि आता आमचे जे कृषी मंत्री आहे ते असं म्हणत होते की तुम्ही जे आता कर्ज भेटत तुम्हाला, सोसायटी भेटत असते, तुम्ही भरत नाही, तुम्ही साखरपुडे वगैरे करता, लग्न करता, त्यावर काही सांगू इच्छिता? साखरपुडे लग्न ते तर मुलं आहेत तर करणारच आहेत ना. ते थोडंच व्यापारींचे मंत्रींचेच मुलं साखरपुडा लग्न करतील, शेतकऱ्याचे मुलं काय करतील? ते पण करणारच आहेत ना. शेतकरीला जर मालाला भाव दिला, आम्ही साखरपुडा वगैरे करूनही आम्ही कर्ज फेडू शकतो, इतकं आम्ही आहेत. पण तुमचं जर मंत्रिमंडळामधूनच जर आम्हाला भाव भेटणार नाही, आम्ही सरकार जर धोरणच बदलवणार नाही शेतकरी तर आम्ही कर्ज कुठनं फेडायचं? मग तेच विषय आहे. आणि आपल्याला वाटतो का आता पूर्ण राज्य सरकार आहे, केंद्र सरकार आहे, त्यामध्ये शेतकऱ्याची कोणी बाजू घेतय असं काही वाटतंय का तुम्हाला? कोणीच वाटत नाही मला कोण शेतकऱ्याची बाजू घेत. आता एखादी असा मंत्री उठला बुवा, त्याने शेतकऱ्याचे प्रकरण आहे. आता कांद्याला सुद्धा इतके दर, आता 2-4 वेळेस कांद्याचे दर वाढले, लगे लोक म्हणतात कांदा किती महाग झाला. टोमॅटोचे थोडे दर वाढले तर म्हणजे शेतकऱ्याचं दिसतं, पण व्यापाऱ्याच्या घरात आता कापूस आहे, आता दर वाढले, त्याला कोणी काही बोलत नाही. आणि व्यापाऱ्याच्या घरात जेव्हा अनेक माल पडून राहतात, आता धान्यही जरी आलं तर ते व्यापारी भरून ठेवतात, त्यांच्या मालाला भाव आहे आणि आपल्या मालाला म्हणजे कवडी मोल समजतात. बरोबर, तसंच चालू आहे सर्व, तसंच चालू आहे. शेतकरी म्हणजे शेतकऱ्याचा जास्तीत जास्त ऱ्हास होतोय. शेतकरी ज्या ठिकाणी त्या ठिकाणावर अजून खाली चाललाय, पण वर येण्याची कॅपॅसिटी हे सरकार 10 वर्षात तर वाटत नाहीये की बाबा वरती येईल बुवा शेतकरी, असंच जर सरकारने धोरण ठेवलं तर याच्यासाठी सरकारला एकच विनंती आहे की आपल्या ज्या योग्य प्रकारे आपले जे संशोधन शाळा आहे किंवा आपलं प्रयोगशाळा आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं ट्रीटेड बियाण्याचं 4G बियाण्याचं ट्रायल घेणे, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना
जे कृषी मंत्री असतील ते आता काही वेळेस असंही बोलले होते मागच्या वेळेस की आपण भिकाऱ्याला 1 रुपया भीक सुद्धा देत नाही बा, तर आपण शेतकऱ्यांना विमा देतो बा असं बोललं होतं. तर शेतकरी मित्रांनो, यांची विम्याची आपल्याला काही आवश्यकता नाहीये. तुम्ही जर सरकारकडे योग्य वेळी नियोजन आणि आपलं पिकाचं तुम्ही चांगल्या प्रकारे गायडन्स घेतलं तर आपल्याला हमीने चांगलं पीकही मिळालं, पण सरकारने जर भाव दिला नाही त्यामुळे शेतकरी हा जास्त मरतोय. आणि शेतकऱ्याला त्यामुळे आता तुम्ही शेतकऱ्याचा आत्महत्याचा पिरियड पाहिला तर दररोज महाराष्ट्राचा विचार केला किंवा भारताचा विचार केला 1-2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्याला आढळत असतात. पण ते कसं न्यूजवाले ते दाखवत नाही, आपल्या ज्या राजकारणी घडामोडी असतात याच्यावर जास्त त्यांचा भर असतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही किती उत्पन्न घेतलं तर त्याला जर हमी भाव मिळाला नाही, हमी भावासाठी तुम्ही आंदोलन केलं पाहिजे आणि अनेक प्रकारचे प्रकरण उठवले पाहिजे, तेव्हा हे सरकार जागृत होईल आणि आपल्याला चांगल्या प्रकारे ह्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे भाव हा मिळत राहील. त्याच्यामुळे शेतकऱ्याची प्रगती होऊ शकते. तर दादा, आता मका लागवड करावा शेवट की आता आपला कपाशी लागवड करावी? मकाच लागवड करावा. अनेक शेतकऱ्यांना, ज्या शेतकरी आता ज्यांच्याकडे 4-4, 5-5 एकर जमीन असेल त्यांनी 3-3, 4-4 एकर तरी मका लागवड करा. एक सॅम्पल डेमो म्हणून तुम्ही 2-1 थैल्या कपाशीच्या लागवड कराव्या असं नियोजन शेवटी सांगणं आहे. तर शेतकरी मित्रांनो, जोपर्यंत चांगल्या प्रकारे 4G बियाणं आपल्या मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त बियाणे म्हणजे मक्याची लागवड करावी, ज्वारीची लागवड करावी, बाजरीची लागवड करावी. आणि शेतकरी मित्रांनो, जो विल्टिंगचा प्रॉब्लेम येत असतो तो आपल्याला पावसाळ्यामध्ये आढळत नाही. आणि तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या व्हरायट्या लागवड करण्याचा प्रयत्न करावा. जमीन चांगल्या प्रकारे तापू द्यावी, त्याच्यानंतर बुरशीनाशकांचा चांगला वापर करावा. योग्य वेळोवेळी खत नियोजन असलं, शेणखताचा जास्तीत जास्त वापर करावा. त्यानंतरच आपल्याला योग्य प्रकारे हे आपलं उत्पन्न हे मिळत जाईल. आणि उत्पन्नाला सरकारला निवेदन आहे, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हा व्हिडिओ अनेक ग्रुप असतील त्याच्यावरही पाठवू शकता. जोपर्यंत सरकार हे शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही, आता 2000चा भाव आहे तर मक्याला 2000चाच भाव असायला पाहिजे. कपाशी ही पिकत असेल 5-6 क्विंटल जरी पिकली त्याला 9 ते 10 हजारचा हमी भाव हा मिळायलाच पाहिजे. तर असं धोरण असलं तर काय वाटतं, शेतकऱ्याला बेनिफिट मिळेल का दादा? भरपूर, एकदम म्हणजे तो समाधानकारक राहील. हा, म्हणजे कुठलंही पीक लावताना तो न विचार करता लावत जाईल. हे मेन हे सरकारने हमी भाव लागल्यास तुम्ही ज्या नवीन योजना राबवताय कुठलीही योजना न देता हमी भाव परमानेंट ठरवून तेच भाव दिले. तुम्ही आता सोयाबीन लावता, सोयाबीनला तुम्ही तोरी लावता, तिलाही हमी भाव देत नाही. प्रत्येक जे आता मेन पीक आहे त्याला रिजनेबली हमी भाव हा दिला पाहिजे, तरच शेतकरी हा जगू शकेल. नाहीतर शेतकऱ्यांच्या या आत्महत्या ह्या चालूच राहतील. त्याच्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, अशा शेतकऱ्यांना प्रेरित करण्यासाठी आपण कंटिन्यू व्हिडिओ बनवत असतो. तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घेणे. धन्यवाद.